माझे ग्रेट वेलनेस कोच आदरणीय संतोष पाटील सर, दोघे पाटील मॅडम, वेदन सर यांना नतमस्तक होतो. बोला बोला. आणि खरंच मार्कुस सरांना बघण्यासाठी नशीब लागतं, ते मी उघडलंय 14 तारखेला. सर नक्कीच. सर्व रिझल्ट शेअर करतो. पंचतत्वात विलीन झालेल्या सर्व महानेत्यांना, देशभक्तांना, विचारवंतांना, क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करतो. विशेषतः महात्मा गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज या तमाम महामानवांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या आईवडिलांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय पाटील सर, देवकी पाटील मॅडम यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझं नाव अक्षय अण्णा जगताप, मी राहणार छत्रपती संभाजीनगर. मी बॅकग्राऊंड एक विद्यार्थी होतो, पण आता पूर्ण वेळ वेलनेस कोच आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि वाढत्या वजनामुळं मी ज्यावेळेस शिक्षणाची डिग्री सांगा की सर. माझं शिक्षण होते का? सॉरी, विद्यार्थी होतो म्हणजे 5वी नापास होते का? नाही, 5वी नापास नव्हतो. शिक्षणाचं भरपूर नॉलेज आहे, त्या पद्धतीनं खायचं काय याचंही त्यापूर्वी नॉलेज होतं, पण प्रत्यक्षात मी आणखी काढलं नाही. लोकांना काय होतं, नाही आपण मी अनपढ आहे, उंच शिक्षित लोक सुद्धा आरोग्य द्यायचं काम चालू करतात. डबल MA MPhil PhD आहे. आणि मध्यंतरी मी PhD माझी स्विच केली. त्याच्या मागचं कारण हे की मी वाढत्या वजनामुळं मला जे इथे डिस्क्लेमर देतोय, मी जे काही माझ्या व्हिडिओ मध्ये बघितले हे सगळे माझे पर्सनल रिझल्ट आहे. तो माझ्या जिद्दीवर, माझ्या आरोग्य सल्लागाराच्या मार्गदर्शनाने आणि सकस संतुलित आहाराने कमी झाला. पण त्याला जे डेडिकेशन पाहिजे, त्याला सातत्य असणं गरजेचं आहे. हा माझा व्यक्तिगत रिझल्ट आहे. यस, त्रास होता, जगणं कठीण झालं ज्यावेळेस मी डोळे पाणावले, कारण की तो माझा पाय जो होता त्याला घेऊन मी 2 वर्ष माझ्या आयुष्यातले डिस्ट्रॉय केलेले. 2 वर्ष मी अंथरुणावर होतो. अक्षरशः ज्यावेळेस मी वॉशरूम पर्यंत चालत जायचो, तो गुडघ्यावर चालत जायची माझी परिस्थिती झाली होती. स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्या पिरियडला आमचे मामा आदरणीय बनकर सर यांनी मला सजेस्ट केलं की एकदा करून बघूयात आपण, काय हरकत नाही. मग आम्ही मामाच्या सल्ल्याने पाटील सरांना भेटलो. परत आम्ही जॉईनिंग केलं, सातत्य ठेवलं. सुरुवातीला मी इथं लिहिलेले, डोंट यूज युअर ब्रेन, ट्रस्ट ऑन युअर वेलनेस कोच. स्वतःचं डोकं वापरू नका, आपल्या आरोग्य सल्लागारावर सांगा. सरांनी जसं सांगितलं हे खावं लागलं, अक्षय मी खात गेलो. माझं बघता बघता एक 10-10.5 महिन्याच्या कालावधीमध्ये 58 kg लॉस झालं. पोटाचा घेर वाढलेला, चेस्ट लेवलला माझं फॅट आलं. थोडंसं बाकी 10-12 किलोचा ऑलमोस्ट ते निघेल, कारण की सर बोलले जितकी फॅट असतं त्याला थोडंसं डेडिकेशन ठेवावं लागतं. आणि डिसऑर्डर्स न कळत निघून गेले. शरीरातली घाण बाहेर पडली, बॉडी डिटॉक्सिफाय झाली, क्लिनिंग झाली. आणि इथं कॉलवर माझं पर्सनल इश्यू शेअर नाही करत, पण वाढत्या वजनामुळं मला माझं एक बाळ गमावं लागलं. यस, हा माझा फॅमिली व्यक्तिगत रिझल्ट आहे. त्यानंतर स्वतःची लाईफस्टाईल चेंज केली. इथं मी प्रत्येकाला इथं हात जोडून विनंती करतो की हर्बल लाईफ इंडस्ट्रीमध्ये का काम करा. जे लोक नावं ठेवतात ना, त्यांच्या तोंडामध्ये सफरा की अक्षय जगतापचे रिझल्ट, कारण की डिस्क्लेमर देतो इतके डिसीज होते आणि डंके के चीटवर फक्त हर्बल लाईफ आपण रिझल्ट देतोय. आपल्याकडेच रिझल्ट आहे. तर 100% मी विनंती करतो, हात जोडतो, जेही खात नसेल त्यांनी आजच्या आज सकस संतुलित आहार खा. एकदा 20 दिवस खाऊन बघा. ज्यांचा रिझल्ट नाही आला सरळ माझा फोन करायचा. माझा सगळ्यांकडे नंबर आहे. मी पैसे द्यायची गॅरंटी घेतो. आलं की माझं सोनं विकून पैसे देईन, पण रिझल्ट मला माहिती आहे की तुम्ही दुसऱ्या महिन्यात स्वतः म्हणशाल की सर आम्ही दुसरी किट घेतली. एकदा खाऊन तर बघा, विश्वास ठेवा. आणि वेलनेस कोच मुळे मी जे काही आहे, माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, गुरुंनी मला शिकवलं. पण पाटील सर जरी शिक्षणाच्या बाबतीत निरक्षर जरी असले, पण त्यांना जो अनुभव आहे आरोग्याच्या बाबतीत, त्यांनी खरंच माझं आयुष्य बदललं. माझ्या कुटुंबाचं, माझं आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि शारीरिक दृष्ट्या माझ्या तिन्ही त्यांनी मला त्यांचं श्रेय देतो मी. आणि यस, मला इथं माझं एवढं रिकॉग्नाइज केलं त्याबद्दल मी त्यांचे खरंच अभिनंदन नतमस्तक होतो. थँक्यू.